हॅलो फ्रेंड, विजय स्टूड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि तन्मय आरोही शाळेत गेले, तनिष्का पण सकाळीच गेली। सकाळी मी लवकर उठले होते, 5:45ला उठलेली। त्याच्यानंतर चपाती भाजी करून घेतली। तर भाजी बनवलेली आहे, तुम्हाला दाखवते मी भाजी कुठली बनवली आहे। आणि आता सध्या तर मला फरशी वगैरे पुसायची आहे, तर फरशी इकडचं सगळं आवरून वगैरे घेतलं, तिकडचं पण घेतलं, बेडरूमचं वगैरे सगळं आवरून। तर फरशी वगैरे पुसायची आहे आणि हे झाडं वगैरे पण पुसायचे आज। तर म्हटलं की आता तनिष्का यायच्या अगोदर मी फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग थोडेसेच भांडे, कारण भांडे सकाळी स्वयंपाक झाला की लगेच घासून घेतले आणि थोडेसे भांडे आहेत आता, तर म्हटलं लगेच घासून घेते ते पण। तर हे बघा जास्त काही भांडे नाहीयेत। तर ही आज बनवलेली वटाणा आणि फ्लावरची भाजी इकडे टप ठेवला भांडे ठेवण्यासाठी। तर चपात्या वगैरे बनवून झालेल्या, तर आता फक्त एवढे भांडेच आहेत आणि किचन स्वच्छ करायचं आहे, बस एवढंच काम आहे, बाकी काही काम नाहीये। आणि ही फरशी वगैरे पुसून घ्यायची, तर मी आता सगळ्यात पहिलं तर फरशी पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला भेटते, कारण आता तनिष्का यायचा टाइम झालेला आहे आणि ती यायच्या अगोदर मला काम करायचं, ठीक आहे। चला मी अगोदर झाडू वगैरे मारून घेते आणि मग तुम्हाला भेटते।
तर फरशी पुसून झाली आणि घाम आलाय कारण पटकन पुसून घेतली कारण आता तनिष्का येईलच 2 मिनिटांमध्ये जाऊया कारण तुझा टाईम झालेला आहे यायचा आणि पाय पुसायचं वगैरे टाकायचं राहिलं इकडे पण आणि तिकडे पण इकडचं पण झालं. तर हे दिसतं तुम्हाला काम झालंय सगळं आणि किचनचं फक्त बाकी आहे. भांडेच आहेत आणि हे पुसून घ्यायचं सगळं किचनचं जे की मी रोजच हे पुसून घेते तरी पण आता पुसून घ्यायचं आणि भांडे एवढेच आहेत फक्त चहाचे भांडे आहेत हे आणि मी जेवली आहे त्याचे 1 भांडे आहेत कारण माझं कसं माहिती मी जेवायच्या अगोदर काम करते मला जेवल्याशिवाय माझ्याकडून काम होत नाही त्याच्यामुळे जेवते आणि त्याच्यानंतर मी कामाला सुरुवात करत असते. तर माझं जेवण झालेलं आहे आता तनिष्का जेवेल त्याच्यामुळं तोपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेईल आणि त्याच्यानंतर मला बनवायचं आहे रील्स बनवायच्यात. आज मी विचार करते साडी घालू की ड्रेस घालू हा विचार करते पण बघू काहीतरी घालते. मला वाटतं मी साडीच घालेल आता पण रील्स तुम्ही बघू शकता माझ्या इंस्टा अकाउंटला जाऊन ठीक आहे. तर चला मी आता भांडे नाही तनिष्का येईल अगोदर तनिष्काची वाट बघते नंतर भांडे घालते. ते बघा तनिष्का पण शाळेतून आलेली आहे आत्ताच बॅग तिथे ठेवली आहे मॅडमनी आणि आता चेंज वगैरे करेल. ह्या खुर्चीवरच्या कपड्यांच्या घड्या घालायच्या हे बघा हां नाही रात्री टाकलेलं ना ह्या बेडशीटची घडी घालायची आहे आणि इकडे मी बघू शकताय मशीन वगैरे असतं काही लावायचं नाही उद्याच लावायची आता कपड्याची मशीन. तनिष्का आता जेवण करेल तोपर्यंत मी भांडे धुईल. चला घाम आला फक्त पुस्तके जाते आणि जो फोन होता माझा म्हणजे आयफोन घ्यायचा अगोदर तो फोन होता सॅमसंगचा तो नीट करायला टाकलेला आहे त्याचा मदरबोर्ड गेलेला आहे. कधी येईल काय माहिती आता टाकलेलं झालं 3 दिवस झाले इथं खाली दिलं असं तर लगे एका दिवसात 2 तासात मला भेटला असता पण ते घेऊन गेले त्याच्यामुळे आता त्यांची गॅरंटी नाही ते कधी येईल कधी जाईल माहित नाही. तर आता भांडे वगैरे पण घासून झाले हे बघा एवढे भांडे होते नाही म्हटलं चहाचे भांडे एवढे निघाले एवढे बापरे. किचन वगैरे सगळं धुवून झालं हे असंच ठेवलंय कारण तनिष्का जेवते तिकडे तर तिचं ताट धुवायचं त्याच्यामुळे आणि मला पाणी प्यायचंय खूप वेळ झालं. तनिष्का खूप वेळ झालं तहान लागलेली आहे. झाले काम आता बसते निवांत आणि थोड्या वेळाने मग थोडासा आराम करते रील्स पण होते आणि तुम्ही इन्स्टाला जाऊन बघू शकता माझ्या. ओके तर चला हा छोटासा ब्लॉग जो आहे पाणी पियावे सॉरी तर छोटासा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आणि तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटते. ओके बाय. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.